आपका बुक का बैलेंस सही नहीं है। हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही महाबळेश्वरला आलो होतो आणि महाबळेश्वरचा हा दुसरा दिवस होता. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आमचं महाबळेश्वरमध्ये कोण आहे. तर चला, आम्ही सकाळी लवकर उठलो तर की धुकं होतं बघा. मस्त सकाळचं असं वातावरण झालं होतं आणि सोबतच आम्ही नाश्त्याला गेलो होतो. नाश्ता वगैरे करून आले आणि इथं स्विमिंग पूलसाठी गेलो होते. इथं मुलांनी मला आधीच सांगितलं होतं की आपण नाश्ता करून आले की स्विमिंगमध्ये जायचं. तर इथं आम्ही स्विमिंगमध्ये मज्जा केली आणि स्विमिंग पूलमध्ये आल्यावर आम्ही आवरलं आणि आवरून गेलो. आता इथं पुढचा ब्लॉग बघा, आम्ही कुणाच्या घरी आलो होते. आलोय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान महाबळेश्वर येते. चला तुम्हाला दाखवते आम्ही कोणाच्या घरी आलो ते. महाबळेश्वरमध्ये ना माझी मैत्रीण, तिचे मिस्टर तहसीलदार आहेत आणि खास म्हणजे माझ्या मिस्टरांचे मित्रही ते आहेत. तर त्यामुळे आम्ही इथे येतो आणि इथे ना आम्हाला थोडा हॉटेलमधून आवरून येण्यासाठी वेळ झाला होता, त्यामुळे ती इथं आम्हाला ओरडत होती. तर बघा आमचा पाहुणचार असा चाललाय बघा, कसे रागानं बोलतात आमच्याशी. किती उशीर झाला. हा, गाणं म्हणा. आई इंतजार करते फिट आले. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की काल तिचा बड्डे होता, म्हणूनच आम्ही इथं सर्वजणी आलो होतो त्यांचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. तर इथं त्यांनी ना आम्हाला म्हणजे बर्थडे रिटर्न गिफ्ट दिलं होतं. मस्त अशा सर्वांनाच पर्स दिल्या होत्या आणि त्यासोबतच ना त्यांनी घरी नेण्यासाठी अशा छोट्याशा क्यूट्स कॅरी बॅगसुद्धा सगळ्यांना वाटत होते. तर हा मी मुमेंट्स ना कॅप्चर केला. तिच्या घरी सर्वांनी मस्त असे फोटो आणि व्हिडिओज काढले आणि मजाही खूप केली. आणि तिथून आम्हाला आवरून जायचं होतं बोटिंग पॉईंटसाठी. तर पुढे मी तुम्हाला सांगते इथे की आम्ही कुठल्या वेण्णा लेकला गेलो होतो. आता इथं वेण्णा लेकला पोचलो आणि पोचल्यानंतर इथं पोरांनी लगेच ना आंबा आणि पेरू ह्याच्यावर ताव मारला होता आणि इथं आमचं बोटिंगच्या वेण्णा लेकला गेलो होतं. तर इथं वेण्णा लेकला ना आधी सुरुवातीला इथं आम्ही फोटो वगैरे छान असे सर्वांचे काढून घेतले आणि इथं परत आम्हाला बोटिंग करायचे होते. तर इथं आम्ही बोटिंगसाठी आज चाललो होतो. आता इथे सर्वजण के नाही अप्पर घालून रेडी होते आणि इथं बोटिंगला जाण्यासाठी चला. कुठं चाललाय? हां, करू ना आम्हाला बोटिंग. हां चला. आगे बैठो, अरे बैलेंस करो, चालू का सामने वाला सामने वाली सीट पे 2 सीट बिठाओ. आपका बुक का बैलेंस सही नहीं है. बैलेंस करा, पानी खोल है. साइड पे बैठो.
आता आमची बोटिंग रायडिंग झाली होती आणि आम्ही इथं आता आलो होतो हाऊस रायडिंगला. तर हाऊस रायडिंग कोणी केल्या नाहीत आणि आम्हाला आता जायचं होतं दुसऱ्या पॉईंटसाठी. तर इथं आम्ही आलो होतो केटा पॉईंटला. केटा पॉईंटचं दृश्य इतकं सुंदर आहे. तर तुम्ही जर महाबळेश्वरला येत असाल तर हा पॉईंट ही नक्की विजिट करा. सो कंटिन्यू. दुसरा कोण कपल दिसतंय का तुला का आम्ही एका कोपऱ्यात सगळी उभा राहून सगळ्यांचा एक खरंच हा पॉईंट इतका सुंदर होता. खूप छान दृश्य, इतके छान दृश्य दिसत होतं नाही ह्या पॉईंटमधून. आता हे पॉईंट झाल्यानंतर आम्ही गेलो होतो मॅप्रोला. तर मॅप्रोचा काही ब्लॉग केलेला नाही. मागच्या वेळेस मी ब्लॉग केलेला आहे. तर तिथे जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे जाऊन नक्की चेक करा. तर आजच्या पुरतं एवढं. चला बाय बाय गाईज. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.